नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पिंपरी चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना 1 लाख मतांची आघाडी देणार आहेत। त्या अनुषंगाने पनवेलमधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रचाराची धुरा असून पनवेलकरांची जबाबदारी वाढली आहे असं सांगतानाच खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असं आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांना केलं। 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा पदाधिकारी मेळावा आकुर्ली येथील काकाजीनी वाडी येथे पार पडला। यावेळी ते बोलत होते। मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे। त्यात आणखी भर म्हणून महामार्गावर नव्यानं करण्यात आलेल्या सुमारे 1 फुटाहून अधिक उंचीच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कडेला साईड पट्टीला मातीचा भराव न टाकल्याने चालकांचा अंदाज चुकून वाहनं रस्त्याच्या कडेला कलंडत आहेत। नागोठण्याजवळ निडी येथे रस्त्याला साईड पट्टी नसल्यामुळे चालकाचा अंदाज न आल्याने ट्रेलर रस्त्यावरून खाली घसरला। 2 लेनच्या मध्यभागी मातीचा भराव नसल्याने कार देखील रस्त्याच्या मध्यभागी रुतली होती। शुक्रवारी हे 2 अपघात घडले। यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली। उरण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून बांधपाडा खोपटा ग्रुप ग्रामपंचायतकडे पाहिलं जातं, परंतु ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे रहिवाशांना अनेक समस्यांनी वेढलं आहे। त्यात सध्या घाणीच्या साम्राज्याबरोबर वाढत्या डासांमुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया सारखे रुग्ण आढळले असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे उरण तालुका आरोग्य विभागाची एकच धावपळ सुरू झाल्याचे चित्र बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत पाहावयास मिळतंय। गावात तुंबलेली गटारं, पाण्याची समस्या यासारख्या अनेक समस्यांनी रहिवाशांना ग्रासलंय। रायगड लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध वंचित आघाडीनं ही उमेदवारी दिल्यानं तिरंगी लढत रंगणार आहे। सुनील तटकरे, अनंत गीते यांच्या लढतीत वंचित आघाडीच्या उमेदवारांचीही विशेष चर्चा आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभेची उमेदवारी महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांना जाहीर केली आहे। कुमुदिनी चव्हाण यांच्या मतदारसंघात प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू असून जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। महाडच्या चवदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे मागील वर्षापासून नवघर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉक्टर आणि परिचारिकांच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे उरण तालुक्यातील खेडेगावातील रुग्णांना आपला वेळ आणि पैसा वाया घालवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात ये-जा करावी लागत आहे। शासनाच्या निकषांवर आधारित आवश्यक असलेली डॉक्टर, समुपदेशक अधिकारी म्हणजेच CHO, परिचारिका आणि आरोग्य सेवक यांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे। अलिबागमध्ये कुंडलिका समुद्र खाडीत सालाबाद प्रमाणे दर्यासागर मित्रमंडळ पूर्वापाडा आग्राव आयोजित शीडवाल्या होड्यांच्या शर्यती संपन्न झाल्या। स्पर्धेत कोर्लई येथील संजय पाटील यांची कमलावती शीडवाली होडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली। आग्रावची हरिश्चंद्र शेट्टी यांची हिरकणी शीडवाली होडी द्वितीय, तर आग्रावमधील हरिश्चंद्र जान पाटील यांची जयवंती शीडवाली होडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नवसाचे नारळ आई एकवीरा मातेला देण्याची पूर्वापार प्रथा आग्रावकरांनी जोपासली आहे। त्यानिमित्त शीडवाल्या होड्यांची शर्यत आयोजित करण्यात येते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत एरिया डॉमिनेशन, क्षेत्र परिचय आणि रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान पारनाका येथील रेवदंडा ग्रामपंचायतीतून चौल नाका दरम्यान पोलिसांनी हा रूट मार्च काढला होता। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार तसंच होमगार्ड विभागाचे अंमलदार असे 60 जण शस्त्रे, लाठी, हेल्मेट आणि वाहनांसह सहभागी झाले होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।